नमस्कार, माझे नाव कुमारी मनस्वी वर्षा गजानन रावते. मी इयत्ता 6व्या अ मध्ये शिकते. मी आज तुम्हाला भारताबद्दल माहिती सांगणार आहे. अनेक थोर नेत्यांच्या वीरांच्या बलिदानामुळेच 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. त्यानंतर आपल्या देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालावा म्हणून संविधान तयार करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 2 वर्ष 11 महिने 18 दिवस परिश्रम घेऊन देशाचे समृद्ध संविधान तयार करण्यात आले. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले, म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. संविधानामुळेच प्रत्येक भारतीयास समान हक्क अधिकार मिळालेले आहेत. संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. 26 जानेवारी या दिवशी देशातल्या सर्व शाळा, सरकारी कार्यालयात झेंडावंदन केले जाते. देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. सगळीकडे उत्साहाचे वातावरण दिसून येते. आपल्या देशाची राजधानी दिल्ली येथे या सोहळ्याचे विशेष आयोजन केले जाते. या शुभदिनी आपल्या देशाचे पंतप्रधान या सोहळ्यास उपस्थित असतात. या ठिकाणी सादर केलेली परेड हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असते. हा सोहळा पाहून आपल्या देशाचे नागरिक हा सोहळा पाहून मंत्रमुग्ध होत असतात. या सोहळ्यात आपल्या भारताची सर्व खूबी आणि छबी दाखवण्याचा प्रयत्न असतो. आपल्या भारतात गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, तापा, कृष्णा, गोदावरी या नद्या आहेत. उत्तरेला हिमालय आहे तर दक्षिणेला हिंदी महासागर. धर्तीवरचा स्वर्ग म्हणजे काश्मीर, हे काश्मीर सुद्धा भारतातच आहे. आपल्या भारताला महान संस्कृती लाभलेली आहे. भारत म्हणजे महापुरुषांची वीरभूमी आहे. अनेक महापुरुषांनी, वीरांनी आपल्या कार्यातून, आपल्या बलिदानातून आपल्या भारताला महान बनवले आहे. म्हणून मला माझ्या भारतावर अभिमान आहे. म्हणून मी अभिमानाने म्हणते, मी भारतीय आहे. शेवटी एवढेच म्हणेन, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. धन्यवाद.